माननीय जिल्हाधिकारी साहेब सोलापूर विषय व्यावसायिक गाळा देण्याच्या बहाण्याने 36 लाख रुपयाची फसवणूक व पोलिसांकडून दमदाटी करून तक्रारी अर्ज माघारी घ्यायला लावल्याबाबत सखोल चौकशी व कारवाई करण्याबाबत अर्जदार अशोक भिकू चौहान, पत्ता चापलानगर, सोलापूर, जिल्हा सोलापूर। महोदय, आपणास नम्र विनंतीपूर्वक अर्ज करीत आहे की रोहिणीनगर येथील गोल्डन टावर या इमारतीचे बिल्डर श्री समीर वाल्मिक आहिरे यांनी मला व्यावसायिक गाळा देण्याचे आश्वासन देऊन दिनांक 24/12/2024 ते 15/11/2025 या कालावधीत माझ्याकडून एकूण रुपये 36 लाख रुपये घेतले। दिनांक 16/8/2025 रोजी मी सचिन आहिरे यांना गाळा कधी मिळणार याबाबत विचारणा केली असता त्यांनी मला टाळाटाळ करून दमदाटी केली व मारहाण करण्याची धमकी दिली। त्यामुळे मी त्यांच्या विरोधात तक्रारी अर्ज दाखल केला। त्यानंतर मला विजापूर नाका पोलीस चौकी येथे बोलवण्यात आले। तेथे काही पोलीस अधिकाऱ्यांकडून मला दमदाटी करण्यात आली की तक्रार अर्ज माघारी घे, नाहीतर तुला मोठ्या खोट्या गुन्ह्यात अडकावू व तसेच तुला पैसे मिळवून देतो असे सांगून दबाव टाकण्यात आला। भीतीपोटी मी तक्रार अर्ज माघारी घेतला, परंतु त्यानंतर आजपर्यंत मला ना गाळा मिळाला ना पैसे परत मिळाले। मी वारंवार गोल्डन टावर येथे गेलो असता माझ्यासारख्या अनेक लोकांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले व तसेच संबंधित बिल्डिंगवर विविध बँकांकडून चुकीच्या पद्धतीने कर्ज घेतल्याची माहिती मिळाली आहे। या प्रकरणात काही पोलीस प्रशासनातील अधिकारी सामील असल्याचा संशय आहे। त्यामुळे बिल्डर सचिन आहिरे हे बिनधास्तपणे लोकांची आर्थिक फसवणूक व दमदाटी करीत आहेत। माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून मला मोठा मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे। तरी आपणास नम्र विनंती आहे की संबंधित बिल्डर समीर वाल्मिक आहिरे यांची सखोल चौकशी करावी, माझ्याकडून घेतलेल्या 36 लाख रुपयाची परतफेड करून द्यावी, पोलिसांकडून झालेल्या दमदाटीची स्वतंत्र चौकशी करावी, दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, मला न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती। माझं नाव अशोक भिकू चौहान, मी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे। मी गोल्डन टावर येथे सैफुल येथे गोल्डन टावर बिल्डिंग पल्लवी गोल्डन टावर बिल्डिंग मध्ये मी शॉप घेतला होता एल10। त्याच्यामध्ये 438 स्क्वेअर फूटचा शॉप आहे। त्याच्यामध्ये मी 36 लाख रुपये दिलेले आहे। त्याचा मालक समीर वाल्मिक आहिरे, गोल्डन टावर बिल्डरला समीर वाल्मिक आहिरे यांना 36 लाख रुपये दिले आहेत। त्यांनी माझी शॉप देतो म्हणून माझी फसवणूक केली आहे। ही बिल्डिंग 2019 मध्ये ही बिल्डिंग रेरा मध्ये आहे। रेरा मध्ये असून याच्यामध्ये 2019 मध्ये ही बिल्डिंग चालू आहे। तर त्याच्यामध्ये साधारण कमीत कमी 40 ते 50 लोकांनी त्या बिल्डिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट केले आहेत आणि खाली 53 शॉप आहेत, वरती 60 फ्लॅट आहेत। त्याच्यामध्ये ह्या बिल्डरनी फक्त साठेकत करून व घाणकत करून लोकांना पेमेंट डिस्बर्स करून पेमेंट उचलायचं आणि पळून जायचं, लोकांना पजेशन द्यायचं नाही, काही नाही। आणि ही बिल्डिंग रेरा मध्ये असून साधारण 7-8 वर्षापासून ही बिल्डिंगचं काम चालू आहे। ह्या बिल्डिंग मध्ये एक कमीत कमी शासकीय 12 ते 15 शासकीय कर्मचारी आहेत सोलापूर जिल्ह्यामधील। ह्या बिल्डिंगचे मालक समीर वाल्मिक आहिरे यांचा साडू संतोष शिवाजी राठोड हा मोहोळकर तांड्यावरचा आहे, बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर। ह्यांनी मी सीपी ऑफिस मध्ये अर्ज दिला होता की बाबा माझा ह्या 36 लाख रुपये मला मिळावे म्हणून मी सीपी ऑफिस मध्ये पोलीस आयुक्तांना मी अर्ज दिला होता। तर ह्याने काय केलं की विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे मी अर्ज केला होता। तिथं औद्योगिक पोलीस चौकी केंद्रामध्ये औद्योगिक पोलीस चौकी इथे पोलीस स्टेशन जाऊन त्यांनी PSI तरंगे साहेबांना मी भेटलो की साहेब मला असं माझ्या पैशाची मागणी केली असता त्यांनी मला संतोष राठोड यांनी 4 पोलिसांनी दमदाटी करून माझा अर्ज रिटर्न घ्यायला लावला आणि त्यांनी माझी पैसेही दिले नाही। ह्यामध्ये या बिल्डिंग मध्ये साधारण कमीत कमी 30 ते 40 त्या पोलिसही त्या बिल्डिंग मध्ये इन्व्हेस्टर आहेत। त्या पोलीस प्रशासनाचे 4 ते 5 कर्मचारी आहेत ह्याच्यामध्ये, त्या बिल्डिंग मध्ये इन्व्हेस्टर आहेत। तरी ह्यांना पोलीस आयुक्तांना माझी एवढीच विनंती आहे की ह्याची पूर्ण खगोल करून चौकशी करावी अशी मागणी आहे। तरी मी मला माझे पैसे भेटावे या आशाने मला उपोषणाला मी बसलो आहे। तरी मला ह्या सोलापूर जिल्ह्यातील जेही बिल्डिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेत ह्या लोकांची फसवणूक झालेली आहे, तरी ह्या आंदोलनामध्ये त्यांनी सामील व्हावा त्यासाठी मी उपोषणाला बसलो आहे। तरी मला न्याय मिळावा।
जे बेरोजगार आहेत, ज्यांनी उदरनिर्वाह करतात, त्यांच्यावर कारवाई करून या ठिकाणी खूप मोठा तीर मारले नाही. तुम्हाला कारवाई करायचा असेल तर खरोखर श्रीमंतावर करा. ज्यांनी अनेकाला फसवले, ज्यांनी शासनाच्या जमिनी लुटल्या, ज्यांनी अनेक लोकांना या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना लुबाडले, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करा. या पद्धतीने मी या मागणी करतोय. आणि जे अशोक चव्हाण आहे, त्यांची जे फसवणूक झाली, त्यांच्यासारखे बरेच लोक या ठिकाणी त्यांचीही सुद्धा फसवणूक झालेली आहे. यांना न्याय मिळावा या मागणीसाठी या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला आमचा या ठिकाणी पाठिंबा देतो. आणि जिल्हाधिकारी साहेब असतील, या ठिकाणी सोलापूर पोलीस आयुक्त साहेब असतील, यांना विनंती करतोय की यांना या अशोक चव्हाण आहे यांना न्याय मिळवून या ठिकाणी